नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 19 एप्रिल 2026च्या उस्मानाबाद, धाराशिव व परिसरातील 10 ठळक घडामोडी. खामसवाडी येथे जमिनीच्या वादातून विलास शेळके यांनी आपल्या सख्या पुतण्या असलेल्या सुजित शेळकेची केली हत्या. फासला माणुसकीला काळीमा. धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने व गारासह झोडपले. अनेक ठिकाणी उडवली शेतकऱ्यांची तारांबळ. वाशी येथे सुनीता उंद्रे या महिलेला मृत मुलाला जन्म दिला व मुलाचा अंत्यविधी करण्याऐवजी धाराशिव येथील पॉलिथिनच्या पिशवीमध्ये अर्भक फेकले कचऱ्यात. धाराशिव आनंदनगर पोलीस ठाणे येथे सदर महिलेच्या विरोधात झाला गुन्हा दाखल. कळंब तालुक्यात एका 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार. आईच्या फिर्यादीवरून गावातीलच तरुणावर पोस्को अंतर्गत झाला गुन्हा दाखल. वडगाव काठी तालुका तुळजापूर येथे धनाजी दावणे यांच्या घरात घरफोडी. तांबळवाडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध दावणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल. तुळजापूर येथे अपघातात 65 वर्षीय महिलेचा मृत्यू. उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर व पोलीस ठाणे तुळजापूर येथे क्रमांक 96 07 99 88 71 15 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे व महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन. धाराशिव बस स्थानकाच्या व्यवस्थापनाच्या चुकीमुळे मोठ्या प्रमाणात होते बस स्थानकमध्ये चोऱ्या. बसमध्ये चढत असताना भालगाव तालुका बार्शी येथील महिलेच्या 60,000 रुपयाचा ऐवज पळविला. आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलीस घेत आहेत फुटेजच्या आधारे चोराचा तपास. उमरगा येथे फलक दत्ता कांबळे या 22 वर्षीय महिलेच्या पतीने केला गळा आवळून खून. पतीच्या आवळलेल्या मुसक्या त्याने दिली खुनाची कबुली. निवेदनावर कारवाई करीत नसल्याच्या कारणावरून परंडा तहसीलदार निलेश काकडे यांची गाडी अडवून धिंगाणा घालणाऱ्यावर परंडा येथे पोलीस ठाणे येथे झाला गुन्हा दाखल. कळंब खरेदी विक्री संघावर निवडणुकीत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पॅनेलचा 15 पैकी 13 जागा जिंकून दणदणीत विजय. उभाटा ठाकरे गटाला मिळाल्या फक्त 2 जागा. या होत्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल व ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका. धन्यवाद.